Hello students, welcome to this DSC physics class. Okay, last time आपण पॉवरचा पार्ट स्टडी करत होतो. पॉवरशी रिलेटेड आणखी काही ऍप्लिकेशन, आणखी काही कन्सेप्ट स्टडी करूया. A car is moving on rough horizontal road. A car is moving on a rough horizontal road. With constant velocity. With constant velocity phi. Then the power of engine is power of engine. पॉवर ऑफ इंजिन इज. तर इंजिनचे आपल्याला काय करायचे आहे, पॉवर फाइंड आउट करायचे आहे. तर कसं कॅल्क्युलेशन करणार बघा. पॉवर ऑफ इंजिन इज, ब्लॉक डायग्राम ड्रॉ करूया. सपोज दिस इज द कार विच इज मुव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी व्ही. आता इथं रफ सरफेस आहे म्हणजे इथं फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. तो फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे, एफ इज इक्वल टू हॉरिझॉन्टल सरफेस म्हणजे फ्रिक्शनल फोर्स म्हणजे म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन, अँड म्यू नॉर्मल रिएक्शन म्हणजे किती असणार आहे, एमजी असणार आहे. हा फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. ओके, आता या फ्रिक्शनल फोर्समुळे काय होणार, व्हेलॉसिटी ग्रॅज्युअली कमी 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 होत जाणार आहे. आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट मेंटेन करायची असेल तर काय करावं लागणार, आपल्याला फोर्स लावून धरावा लागणार आहे. तर किती फोर्स इंजिननं सप्लाय केला पाहिजे, एक्झॅक्टली म्यू एम जेवढा. म्हणजे जेवढा बॅकवर्ड डायरेक्शन फ्रिक्शनल फोर्स आहे तेवढाच फॉरवर्ड डायरेक्शन इंजिननं फोर्स अप्लाय केला तर स्पीड वाढणार पण नाही किंवा कमी पण होणार नाही. स्पीड विल रिमेन कॉन्स्टंट, अँड दॅट इज द गिवन इन द क्वेश्चन. ओके, सो कार इज मुव्हिंग ऑन रफ हॉरिझॉन्टल रोड विथ द कॉन्स्टंट व्हेलॉसिटी फी. सो देअरफॉर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी फी न जाण्यासाठी फोर्स अप्लाइड किती असला पाहिजे, मस्ट बी इक्वल टू म्यू एम जे असला पाहिजे. अँड देअरफॉर पॉवर ऑफ द इंजिन काय येणार आहे, देअरफॉर पॉवर P इज इक्वल टू काय असणार आहे, फोर्स अप्लाइड बाय द इंजिन इंटू व्हेलॉसिटी. तर फोर्स किती अप्लाइड होणार आहे, तर म्यू एम जी, आणि व्हेलॉसिटी किती असणार आहे, फी. सो एवढी रिक्वायर्ड पॉवर काय असणार आहे, इंजिनला लागणार आहे, सो दॅट इट कॅन मूव्ह विथ अ कॉन्स्टंट स्पीड. नाउ द नेक्स्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज द पॉवर ऑफ द हार्ट. पॉवर ऑफ हार्ट. हार्टची पॉवर आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ओके, आता पॉवर ऑफ हार्टचा फॉर्म्युला कसा येणार बघा. हार्ट माहित आहे ना, जे आपण यूज करतो कशासाठी, देणे घेण्यासाठी नव्हे. हार्ट द्यायचं नाही आपल्याला. ओके, ते आपण काय करतो, ब्लड सर्क्युलेट करण्यासाठीच ना, बरोबर आहे ना. पॉवर ब्लड सर्क्युलेट करण्यासाठी वापरतो. ओके, पॉवर ऑफ हार्ट, ओके, चा फॉर्म्युला असतो प्रेशर इंटू व्हॉल्यूम फ्लो रेट. ओके, प्रेशर एक्झर्टेड बाय हार्ट. ओके, पॉवर ऑफ हार्टचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या, प्रेशर एक्झर्टेड बाय हार्ट, त्यालाच आपण म्हणणार बीपी. बीपी म्हणजे काय रे, ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर इंटू व्हॉल्यूम फ्लो रेट. व्हॉल्यूम फ्लो रेट. व्हॉल्यूम फ्लो रेट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल किती मीटर क्यूब ऑफ वॉटर पर सेकंड काय केलं जातं, सप्लाय केलं जातं. किती मीटर क्यूब ऑफ वॉटर पर सेकंड सर्क्युलेट केलं जातं, त्याला काय म्हणायचं, व्हॉल्यूम फ्लो रेट. या दोघांचं कॅल्क्युलेशन करून बघा. वॅटचं युनिट येणार आहे. प्रेशरचं युनिट काय असतं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर असतं. ओके, ब्लड प्रेशर. आणि व्हॉल्यूम फ्लो रेटचं काय असणार आहे, मीटर क्यूब पर सेकंड असणार आहे. म्हणजे बघा, मीटर स्क्वेअरनं मीटर क्यूबला डिवाइड केलं तर काय येणार आहे, न्यूटन मीटर बाय सेकंड येणार. न्यूटन मीटर म्हणजे काय, जूल बाय सेकंड. जूल बाय सेकंड म्हणजे काय येणार आहे, वॅट येणार आहे. ठीक आहे, तर पॉवर ऑफ हार्टचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. प्रेशर एक्झर्टेड बाय हार्ट, ज्याला आपण ब्लड प्रेशर असं म्हणतो, आणि व्हॉल्यूम फ्लो रेट म्हणजे हार्ट पर सेकंड किती ब्लड घेतं, ऑक्सिजन त्याच्यामध्ये मिक्स करतं आणि पुढे किती सप्लाय करतं.
ओके, त्याला काय म्हणायचं, व्हॉल्यूम फ्लो रेट, मीटर क्यूब पर सेकंड. एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, ब्लड प्रेशर ऑफ ए पर्सन इज ब्लड प्रेशर ऑफ ए पर्सन इज, पर्सनचं ब्लड प्रेशर किती ते किती असतं रे, आता बायोच्या स्टुडंटला माहिती असेल. सो ब्लड प्रेशर ऑफ पर्सन सपोज 100 मिलीमीटर आहे, तर 100 मिलीमीटर म्हणजे काय असतं, 100 मिलीमीटर ऑफ HG असतं, मर्क्युरी. ओके, अँड व्हॉल्यूम फ्लो रेट ऑफ हार्ट इज, व्हॉल्यूम फ्लो रेट किती असतो माहिती आहे का रे तुम्हाला, म्हणजे हार्ट साधारणपणे पर सेकंड किंवा पर मिनिट किती ब्लड सर्क्युलेट करते माहित आहे? 5 लिटर एका व्हेंट्रिकल मधनं 5 फाईव्ह लिटर पर काय, पर मिनिट, 5 लिटर पर पर मिनिट मिनिट. पर व्हेंट्रिकल, करेक्ट. दोन्ही मिळून 10. हा, करेक्ट. So blood pressure of a person is 100 mm of Hg and volume flow rate of heart is suppose 5 liter per minute आहे. तर आपण power of heart calculate करूया. Okay, so therefore here power of heart is equal to pressure into volume flow rate. Pressure is 100 millimeter of Hg, millimeter म्हणजे column of Hg आहे ना, हा column मर्क्युरीचा कॉलम असतो, आणि मर्क्युरी कॉलम किंवा लिक्विड कॉलमनं एक्झर्ट केलेल्या प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो, ρgh, हे लक्षात ठेवावं लागेल. ओके, प्रेशरचा फॉर्म्युला काय, ρgh, म्हणजे मिलीमीटर ऑफ Hg वगैरे दिलेला असेल ना, म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये तुम्ही हे स्टडी केला असणार. ओके, प्रेशर एक्झर्टेड बाय h हाईट ऑफ लिक्विड कॉलम इज ρgh, ओके, इंटू फी ऍज इट इज. इथे व्हॅल्यूज प्लेस करूया. रो म्हणजे हे mm ऑफ Hg आहे, म्हणजे मर्क्युरीची डेन्सिटी 13,600. व्हॅल्यू ऑफ G इज 9.8. हाईट आहे 100 मिलीमीटर, दॅट इज 100 इंटू 10⁻³ मीटर. SI सिस्टीम मध्ये सगळं सॉल्व्ह करायचं आहे. ओके, अँड व्हॉल्यूम फ्लो रेट इज 5 लिटर पर मिनिट. आता 5 लिटरचं मीटर क्यूब मध्ये किती होणार आहे, 5 इंटू 10⁻³ होणार, बरोबर ना. 5 लिटर मीन्स 5 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. लिटरचं मीटर क्यूब मध्ये कन्व्हर्जन लक्षात ठेवा, 1 लिटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब. पर मिनिट आहे ना, ते पर सेकंड पाहिजे, डिवायडेड बाय परत 60 करावं लागेल. ओके, सो हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. सो आफ्टर डुईंग दिस कॅल्क्युलेशन, पॉवर ऑफ हार्ट इज कमिंग टू बी 13,600 into 9.8 into 100 into 10⁻³ into 5 into 10⁻³ divided by 60. So this is coming to be 1.11. 1.110 वॅट. हे लक्षात ठेवलं ते चालेल, एवढीच हार्टची पॉवर असते, याच्यापेक्षा जास्त कधी नसते. 1.1 वॅटच्या आसपास असते, लक्षात आलं. पॉवर ऑफ हार्ट इज 1.11 वॅट असते. A body of mass m is initially at the rest. Okay, next there is a question. A body of mass m is initially at the rest. By application of a constant force. By application of constant force, its velocity changes to v naught. Its velocity changes to v0, that is maximum velocity v naught. Okay, in time t naught. तर याच्यामध्ये कॅल्क्युलेट काय काय करायचं बघा. फर्स्ट इज द व्हेलॉसिटी आफ्टर टाइम t.
velocity after time t from start. बघा वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येणार आहे आफ्टर टाइम टी फ्रॉम द स्टार्ट. ओके, हे बघा इनिशियल वेलॉसिटी किती होती 0, फायनल वेलॉसिटी किती झाली आहे व्ही नॉट, आणि याच्यासाठी टाइम किती लागलेला आहे टी नॉट लागलेला आहे. सो देअरफॉर हिअर ऍक्सेलरेशन इज कमिंग टू बी, ऍक्सेलरेशन इज final velocity that is v naught minus initial velocity 0 divided by the time t naught. So this is the acceleration. Final velocity minus initial velocity divided by time is the acceleration. So velocity after time t आता काय होणार आहे. So therefore velocity after time t v is equal to u plus at येणार ना, u plus at. So starting from rest आहे, so velocity after time t येणार आहे, acceleration u तर 0च आहे, ते काय लिहायची गरज नाही. a किती लिहिणार आहे v naught by t naught into time t. So this is the velocity after time t येणार आहे. Okay, next. Next is the kinetic energy at time t. Kinetic energy at time t. हा टी हा टाइम किती असू शकतो टी नॉट पेक्षा जास्त पण असू शकतो किंवा कमी पण असू शकतो. सो कायनेटिक एनर्जी ऍट टाइम टी कसं काढणार आहे, मग व्हेलॉसिटी तर ऍट टाइम टी मिळाली ना, त्याचं काय करणार आहे हाफ एम इंटू व्ही स्क्वेअर करणार आहे. सो कायनेटिक एनर्जी ऍट टाइम टी काय होणार बघा, विचारलं तर हाफ इंटू मास इंटू व्ही नॉट बाय टी नॉट स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर. हाफ इंटू मास इंटू okay velocity square and velocity is v naught by t naught into t, so v naught by t naught square into t येणार आहे. so this is the kinetic energy at time t येणार आहे. त्याच्यानंतर instantaneous power at time t म्हणजे t या टाइमला त्या क्षणाला त्या इन्स्टंटला पॉवर किती असणार आहे. instantaneous power at time t, टी टाइमची इन्स्टंटेनियस पॉवर. आता इन्स्टंटेनियस पॉवर म्हणजे काय असतं, त्यावेळेचा फोर्स इंटू त्यावेळची व्हेलॉसिटी, त्या क्षणाचा फोर्स इंटू त्या क्षणाची व्हेलॉसिटी. तर फोर्स तर किती येणार आहे मास इंटू ऍक्सेलरेशन येणार आहे इंटू व्हेलॉसिटी व्ही. ओके, सो मास एम, ऍक्सेलरेशन इज व्ही नॉट बाय टी नॉट ना इंटू टी आहे. ओके, व्ही नॉट बाय टी नॉट इंटू व्ही नॉट बाय टी नॉट ही काय आहे ऍक्सेलरेशन आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू व्हेलॉसिटी, त्या क्षणाची व्हेलॉसिटी काय असणार आहे व्ही नॉट बाय टी नॉट इंटू टी असणार बरोबर. सो त्या इन्स्टंटची पॉवर येणार आहे एम व्ही नॉट बाय टी नॉट स्क्वेअर इंटू टी येणार आहे. दिस इज द इन्स्टंटेनियस पॉवर ऍट टाइम टी. अँड लास्ट इज द ऍव्हरेज पॉवर अप टू टाइम टी. बघा या कन्सेप्ट थोड्याशा डिफरंट आहेत. ऍव्हरेज पॉवर अप टू टाइम टी येणार आहे. तर ऍव्हरेज पॉवर म्हणजे काय असतं, टोटल वर्क डन डिवायडेड बाय द टोटल टाइम. आता टोटल वर्क डन म्हणजे काय असतं, चेंज इन कायनेटिक एनर्जी असतं. टोटल वर्क डन म्हणजे काय, इनिशियली कायनेटिक एनर्जी वॉज 0, फायनली आफ्टर टाइम टी दिस मच इज द कायनेटिक एनर्जी. ओके, सो चेंज इन कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय टाइम येणार आहे. सो देअरफॉर ऍव्हरेज पॉवर चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे ही फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी ना, डिवायडेड बाय टी केल्यानंतर काय येणार आहे हाफ एम व्ही नॉट बाय टी नॉट स्क्वेअर इंटू टी येणार आहे. लक्षात आहे, म्हणजे बघा इन्स्टंटेनियस पॉवर काय आली आहे एम व्ही नॉट बाय टी नॉट स्क्वेअर इंटू टी आले, आणि ऍव्हरेज पॉवर किती आली हाफ टाइम्स एम व्ही नॉट बाय टी नॉट स्क्वेअर इंटू टी, म्हणजे डिफरंट येते. ऍव्हरेज पॉवरच्या बरोबर डबल इन्स्टंटेनियस पॉवर आहे. ओके, so in this way this is one typical question, you should practice this question. okay, बॉडी एम मासची आहे, रेस्ट पासून निघालेली आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे आणि टी नॉट टाइम मध्ये व्हेलॉसिटी व्ही नॉट होते, असं त्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये स्पेसिफिकली दिलेलं आहे. टी आफ्टर टाइम टी नॉट व्हेलॉसिटी बिकम व्ही नॉट. तर याच्यावरून तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, इन्स्टंटेनियस पॉवर ऍट टाइम टी अँड ऍव्हरेज पॉवर अप टू टाइम टी, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर त्याच्यासाठी सुरुवातीला आपण काय काढलं, ऍक्सेलरेशन काढलं, ते व्ही नॉट बाय टी नॉट आलं. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी काढली बाय फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. सो व्ही नॉट बाय टी नॉट इंटू टी ही व्हेलॉसिटी येणार आहे ऍट द टाइम टी.
त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी येणार आहे हाफ एम फी स्क्वेअर, म्हणजे हाफ एम फी नॉट बाय टी नॉट स्क्वेअर इंटू टी स्क्वेअर येणार आहे. आणि इन्स्टंटेनियस पॉवर येणार आहे त्या इन्स्टंटचा फोर्स इंटू त्या इन्स्टंटची व्हेलॉसिटी. हे इन्स्टंटेनियसचं गणित असतं, लक्षात घ्या. सो त्या इन्स्टंटचा फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन, सो एम इंटू व्ही नॉट बाय टी नॉट. आणि त्या इन्स्टंटची व्हेलॉसिटी टी टाइमची व्हेलॉसिटी किती असणार आहे, व्ही नॉट बाय टी नॉट इंटू टी. सो एम इंटू व्ही नॉट बाय टी नॉट स्क्वेअर इंटू टी इज द इन्स्टंटेनियस पॉवर. एव्हरेज पॉवर म्हणजे काय, टोटल वर्क डन अप टू टाइम टी डिवायडेड बाय टाइम टी येणार आहे. टोटल वर्क डन म्हणजे टी टाइम पर्यंत झालेलं चेंज इन कायनेटिक एनर्जी. Initial kinetic energy was 0. Final kinetic energy is half m v naught by t naught square into t. So change in kinetic energy is half m v naught by t naught square into t square येणार आहे. डिवायडेड बाय टी केल्यानंतर एक टी कॅन्सल होणार आहे. सो एव्हरेज पॉवर अप टू टाइम टी येणार आहे हाफ m v naught by t naught square into t येणार आहे. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट. सो पॉवरशी रिलेटेड हे जे सगळे कन्सेप्ट जे सांगतोय मी ते काय करा, थोडेसे प्रॅक्टिस करा. रिपीटेडली यू शुड प्रॅक्टिस दिस कन्सेप्ट्स. One more application or the question related to the power. A motor is used to deliver water at a certain rate. Next application. A motor is used to deliver water at a certain rate. Certain rate म्हणजे काहीतरी सर्टन लिटर पर मिनिट किंवा सर्टन लिटर पर सेकंड एवढं वॉटर काय करतंय, डिलिव्हर करतंय. टू ऑब्टेन n टाइम्स वॉटर, टू ऑब्टेन n टाइम्स वॉटर. म्हणजे हे वॉटर जे आहे ते n टाइम्स जर करायचं असेल, ओके, फ्रॉम सेम पाईप, सेम पाईप म्हणजे फ्लो रेट काय करायचा आहे, सुरुवातीला फ्लो रेट काहीतरी सर्टन होता, तो फ्लो रेट काय करायचा आहे, n टाइम्स करायचा आहे. तर त्यावेळी सेम पाईप मधून फ्लो रेट आपल्याला वाढवायचा आहे. तर व्हेलॉसिटी, फोर्स आणि पॉवर काय करावं लागणार, तो ऑब्टेन n टाइम्स वॉटर फ्रॉम सेम पाईप. ओके, काय काय बघा. फर्स्ट ऑफ ऑल व्हेलॉसिटी, सेकंड इज द फोर्स अँड थर्ड इज द पॉवर. हे लक्षातच ठेवायचं, लक्षात घ्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर. इज मेड, हे n टाइम्स होणार का, n स्क्वेअर टाइम्स होणार का, n क्यूब टाइम होणार आहे, असे ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये. जर वॉटर फ्लो रेट सुरुवातीला काहीतरी 5 होता, तो आता काय करायचा, n टाइम्स करायचा आहे, म्हणजे 15, 25 वगैरे n टाइम्स करायचा आहे. तर व्हेलॉसिटी किती टाइम्स करावं लागणार, फोर्स किती टाइम्स करावं लागणार, पॉवर किती टाइम करावं लागणार आहे. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल व्हेलॉसिटीचं कॅल्क्युलेशन करूया. व्हेलॉसिटी बघा, आता व्हॉल्यूम फ्लो रेट म्हणजे काय असतं रे, किंवा मास फ्लो रेट म्हणजे काय असतं, डीएम बाय डीटी असतं. डीएम बाय डीटी म्हणजे काय असतं, डीएम बाय डीटी इज इक्वल टू मास फ्लो रेट, म्हणजे मास फ्लो रेट डीएम बाय डीटी. मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी असतं ना, डीएम बाय डीटी. ओके, मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. हे व्ही म्हणजे व्हॉल्यूम आहे, लक्षात घ्या, व्हॉल्यूम. डेन्सिटी इज कॉन्स्टंट. डी व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ असतं, डिवायडेड बाय डीटी. पाईपचा व्हॉल्यूम काय असणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इंटू लेंथ. सो डीएम बाय डीटी इज इक्वल टू रो. ए इज ऑल्सो एरिया ऑफ द पाईप इज कॉन्स्टंट. ओके, डीएल बाय डीटी राहणार फक्त तिथं. डीएल बाय डीटी म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी असतं, रो ए फी. हा फॉर्म्युला पाठीमागे देखील लॉज ऑफ मोशन मध्ये बघितलेला आहे. पाईप मधून फ्लो होणारा मास फ्लो रेट, ऍक्च्युअली डीएम बाय डीटी म्हणजे मास फ्लो रेट आहे. मास फ्लो रेटचा फॉर्म्युला असतो रो ए फी, आणि व्हॉल्यूम फ्लो रेटचा फॉर्म्युला पण ए फी असतो, जस्ट ए फी, आणि मास फ्लो रेट असतो रो ए व्ही. आता इथं बघा, ती जी पाईप आहे
त्याच्यामधलं लिक्विड तेच आहे आणि तीच पाईप यूज करायची आहे. मग डीएम बाय डीटी जर एन टाइम्स करायचं असेल म्हणजे इथं काय लक्षात येते बघा, देअरफॉर मास फ्लो रेट थ्रू ए पाईप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, व्हेलॉसिटी येतं. मास फ्लो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. मग मास फ्लो रेट म्हणजे मास फ्लो रेट एन टाइम्स करायचं असेल तर व्हेलॉसिटी काय करावं लागेल, एन टाइम्स करावं लागेल. सो देअरफॉर टू मेक फ्लो रेट n times velocity should be made n times. म्हणजे velocity देखील काय करावं लागणार आहे, n times करावी लागणार आहे. नेक्स्ट इज द फोर्स. सेकंड, फोर्सचा फॉर्म्युला आठवतोय का? फोर्स इज फी dm बाय dt असतं. ओके, बाय न्यूटन सेकंड लॉ. फोर्स इज इक्वल टू फी इंटू dm बाय dt. सो फी इंटू dm बाय dt म्हणजे रो ए व्ही ना, आताच आपण बघितलं. सो देअरफॉर फोर्सचा फॉर्म्युला येणार आहे रो ए फी स्क्वेअर येणार आहे. रो ए फी स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे फोर्स रो आणि ए कॉन्स्टंट असेल तर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फी स्क्वेअर येणार आहे. आता फ्लो रेट एन टाइम्स करायला व्हेलॉसिटी एन टाइम्स करायला पाहिजे आणि व्हेलॉसिटी एन टाइम्स केल्यावर काय होणार आहे, फोर्स एन स्क्वेअर टाइम्स होणार आहे. ओके, सो देअरफॉर टू मेक फ्लो रेट n times force should be n square times येणार आहे. फोर्स n square times करावा लागतो. आणि थर्ड, पॉवरचं कसं कॅल्क्युलेशन येणार बघा, तर पॉवर इज इक्वल टू असतं फोर्स इंटू व्हेलॉसिटी. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, रो ए फी स्क्वेअर कॅल्क्युलेट केलाय इंटू परत त्याला फी होणार. सो पॉवरचा फॉर्म्युला असणार आहे रो ए फी क्यूब. म्हणजे एखाद्या पाईप मधून वॉटर फ्लो होत असेल किंवा लिक्विड फ्लो होत असेल तर तिथे लागणारी जी पॉवर आहे, तो फ्लो रेट मेंटेन करण्यासाठी लागणारी जी पॉवर आहे ना, त्याचा फॉर्म्युला असतो रो ए फी क्यूब. म्हणजे पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येतं, व्हेलॉसिटी क्यूब येतं. म्हणजे दिस इज ऍप्लिकेबल ओनली फॉर लिक्विड फ्लोईंग थ्रू ए पाईप. लक्षात घ्या. आता पुन्हा एकदा बघा, फ्लो रेट जर एन टाइम्स केला तर व्हेलॉसिटी काय होणार आहे, एन टाइम्स होणार. आणि व्हेलॉसिटी एन टाइम्स झाली तर पॉवर काय होणार आहे, एन क्यूब टाइम्स होणार आहे. सो देअरफॉर टू मेक फ्लो रेट n times, power should be made n cube times. म्हणजे फ्लो रेट डबल करायचं असेल तर पॉवर 8 टाइम्स करावी लागते. फ्लो रेट डबल केला तर फोर्स काय होतो, 4 टाइम्स करावा लागतो, अँड सो ऑन. Okay. Next is a very important question. An automobile of mass m starts from the rest. Question काय बघा, an automobile of mass m, starts from rest, okay, and moves with constant power. म्हणजे एक ऑटोमोबाईल आहे, फॉर एक्झाम्पल कार आहे, त्याचा मास m आहे आणि इंजिन त्याला कॉन्स्टंट पॉवर सप्लाय करतं. म्हणजे पॉवर स्टार्टिंग पासून कितीही स्पीड जरी झालं तरी पॉवर मात्र कॉन्स्टंट राहणार आहे, तर पॉवर चेंज होणार नाही. ओके, देन आपल्याला रिलेशन बिटवीन काढायचं आहे. रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम. फर्स्ट रिलेशन कुठलं काढायचं आहे, व्हेलॉसिटी अँड टाइम मधलं. सेकंड इज द डिस्प्लेसमेंट अँड द टाइम मधलं किंवा डिस्टन्स अँड टाइम मधलं. अँड थर्ड इज
व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट मधलं तिघांच्या मधलं रिलेशन काढूया. ओके, व्हेलॉसिटी अँड टाइम, डिस्प्लेसमेंट अँड टाइम अँड व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट हे रिलेशन चेंज होणार नाही, ऍज इट इज राहणार. लक्षात घ्या. बघा आता पॉवरचा फॉर्म्युला काय आहे बघा. पॉवर P इज इक्वल टू फोर्स इंटू व्हेलॉसिटी असतं. आणि फोर्स म्हणजे काय लिहू शकतो आपण, फी डीएम बाय dt लिहू शकतो आपण. ओके, इट इज द सॉरी फोर्सचा फॉर्म्युला इथं व्हेलॉसिटी चेंज होणार आहे, सॉरी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार नाहीये. ओके, फोर्सचा फॉर्म्युला काय लिहिणार, मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू व्हेलॉसिटी ऍज इट इज. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सेलरेशन लिहिणार आहे. ओके, सो देअरफॉर पॉवर इज इक्वल टू m इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे काय लिहितो, dφ बाय dt लिहितो. dφ बाय dt इंटू फी ऍज इट इज. काय काय केलं बघा, पुन्हा एकदा सांगतोय. पॉवर इज नथिंग बट फोर्स इंटू व्हेलॉसिटी असतं. फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू व्हेलॉसिटी ऍज इट इज. ओके, आणि ऍक्सेलरेशनच्या ठिकाणी ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. सो ऍक्सेलरेशनला रिप्लेस केलं dφ बाय dt. तर पॉवरचा फॉर्म्युला येणार आहे m dφ बाय dt इंटू v. आता फक्त काय करतो, dt ला LHS ला घेतो. dt ला LHS ला घेतलं तर काय येणार बघा, p dt इज इक्वल टू काय येणार आहे, m फी dφ असं लिहू शकतो. फी फक्त पुढे घेतलंय. p dt इज इक्वल टू m फी dφ. आता हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर आपल्याला व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन मिळतंय. व्हेरी सिंपल. ओके, व्हेलॉसिटी आणि टाइम मधलं रिलेशन मिळतंय. ओके, कारण इथं पॉवर इज अ कॉन्स्टंट. ओके, सो टेकिंग इंटिग्रेशन ऑफ बोथ साइड, taking integration, okay, that is integration of p dt is equal to integration of m phi dφ येणार आहे. ओके, सो p is power constant म्हणले ना, सो constant is as it is. integration of dt म्हणजे काय येणार आहे, जस्ट t येणार. ओके, is equal to m is a constant, integration of phi dφ काय येणार आहे, phi square by 2 येणार. phi square by 2. आता ऍक्च्युअली याचे लिमिट्स येणार आहेत. टाइमचं लिमिट 0 to t येणार आहे. आणि व्हेलॉसिटी स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0, फायनल व्हेलॉसिटी फी. आणि त्याच्यामुळे हे सॉल्व्ह केल्यानंतर काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे t ला लिमिट 0 to t ठेवल्यानंतर काय होणार आहे, हे tच येणार आहे. आणि फी स्क्वेअर बाय 2 मध्ये लिमिट 0 to फी ठेवल्यानंतर काय येणार आहे, हे देखील ऍज इट इज फी स्क्वेअर बाय 2 येणार आहे. सो देअरफॉर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येतोय बघा की, सो देअरफॉर फी स्क्वेअर इज इक्वल टू 2p बाय m इंटू t येणार आहे. सो फी इज इक्वल टू काय येणार आहे, अंडर रूट 2p बाय m, t ला सेपरेट ठेवतो, इंटू t रेस टू हाफ करतो, म्हणजे दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढला. 2p बाय m अंडर रूट मध्ये आणि t चा स्क्वेअर रूट म्हणजे t रेस टू हाफ. सो याचा मिनिंग काय होतो, व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येतं, t रेस टू हाफ येतं. म्हणजे पॉवर जर कॉन्स्टंट असेल आणि बॉडी स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट असेल तर हे रिलेशन ऍज इट इजच राहणार, कधीही चेंज होणार नाहीये. ओके, so if a body is moving from the rest and it is moving with constant, if a body is starting from rest and moving with constant power असेल तर velocity is directly proportional to काय येतं, t raised to half येतं. झालं. आता याच्यानंतर काय करूया, परत हे दुसरं आता रिलेशन काढण्यासाठी, डिस्प्लेसमेंट टाइम मधलं रिलेशन काढण्यासाठी काय करूया, या इक्वेशन मध्ये हे जे इक्वेशन आहे याच्यावरून फी म्हणजे काय असतं, ds बाय dt असतं. ds बाय dt इज इक्वल टू अंडर रूट 2p बाय m. हा सगळा कॉन्स्टंटच आहे. मास इज कॉन्स्टंट, पॉवर इज अ कॉन्स्टंट. ओके, पुढे काय येणार आहे, दॅट इज t रेस टू हाफ येणार आहे. ओके, सो ds इज इक्वल टू काय येणार आहे, अंडर रूट 2p बाय m t रेस टू हाफ dt येणार आहे. सो वन्स अगेन टेकिंग इंटिग्रेशन, इंटिग्रेटिंग बोथ साइड, इंटिग्रेशन ऑफ ds इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2p बाय m t रेस टू हाफ dt होणार आहे. ओके, सो देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ ds म्हणजे काय येणार आहे, डिस्टन्स येणार आहे किंवा डिस्प्लेसमेंट येणार आहे. यस, ओके, इकडे इंटिग्रेशन घ्यायचं राहिलं, इंटिग्रेशन. ओके, कॉन्स्टंट जो आहे तो ऍज इट इज राहणार, दॅट इज अंडर रूट 2p बाय m विल रिमेन ऍज इट इज. ओके, आणि t रेस टू हाफचं इंटिग्रेशन काय येतं, t रेस टू हाफ प्लस 1 ना, म्हणजे 3/2 डिवायडेड बाय 3/2. सो डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 2/3 अंडर रूट 2p बाय m इंटू t रेस टू 3/2. आता 2/3 अंडर रूट 2p बाय m इज अ कॉन्स्टंट, सो देअरफॉर डिस्प्लेसमेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, t रेस टू 3/2.
हे झालं डिस्प्लेसमेंट आणि टाइम मधलं रिलेशन. आता बघा व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट मधलं रिलेशन, व्हेलॉसिटी आणि डिस्टन्स मधलं रिलेशन कसं येणार मग? ओके बघा आता टी रेस टू हाफ म्हणजे फी आपण इथे अझ्युम करू शकतो टी रेस टू हाफ, किंवा हे असं लिहू शकतो नो यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे टी रेस टू हाफ रेस टू 3 असं लिहू शकतो ना. टी रेस टू 3/2 म्हणजे टी रेस टू हाफ रेस टू 3 म्हणजे यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे टी रेस टू हाफ म्हणजेच फी आहे ना. सो यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फी क्यूब येणार आहे. ओके म्हणजे डायरेक्टली ऑप्शन मध्ये विचारलं असतं की फी आणि टी मध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी मध्ये कुठलं रिलेशन येणार आहे. तर फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेस टू हाफ, यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी रेस टू 3/2 अँड यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फी क्यूब येणार आहे. ओके so is there any doubt in this case? A body is moving such that force is directly proportional to s raised to -1/3. Okay, body is moving such that force is directly proportional to s raised to -1/3. Then power is directly proportional to s raised to n. Then what is the value of n? असा क्वेश्चन आहे. खूप इझी आहे. म्हणजे पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू s raised to -1/3 असेल तर पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू s raised to किती येणार आहे, यांची व्हॅल्यू काढायची. आता पॉवर म्हणजे फोर्स इंटू व्हेलॉसिटी असतं माहिती आहे ना. पॉवर इज नथिंग बट फोर्स इंटू व्हेलॉसिटी. म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी अगोदर इथं काढावी लागणार आहे. व्हेलॉसिटी, तर व्हेलॉसिटी कशी काढणार बघा, कारण व्हेलॉसिटी काढल्याशिवाय पॉवर काढता येत नाही. पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू व्हेलॉसिटी. तर मी काय करणार बघा आता, force is given as s raised to force is directly proportional to s raised to -1/3. इथे एक कॉन्स्टंट ऍड करतो. सो f is equal to some constant c. Okay, so f is equal to some constant c into s raised to -1/3. आता फोर्स वरून व्हेलॉसिटी काढायचं आहे, तर फोर्स वरून ऍक्सेलरेशन काढू शकतो मी. फोर्स म्हणजे काय असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. सो c s raised to -1/3. Okay, so acceleration is equal to c by m s raised to -1/3. So acceleration is now. आता acceleration इक्वेशन dv by dt लिहायचं का फी dv by dx लिहायचं, कुठलं लिहिणं बेनिफिशियल ठरेल? ऍक्सेलरेशनचे दोन फॉर्म्युले आहेत. ऍक्सेलरेशनचा पहिला फॉर्म्युला आहे दॅट इज dv by dt पण आहे, आणि ऍक्सेलरेशन इज फी dv by dx पण आहे. कुठला फॉर्म्युला इथं ऍक्सेलरेशनला इथं रिप्लेस करावा लागेल हे तुम्हाला कळलं पाहिजे. कारण इथं ऍक्सेलरेशनच्या राईट हँड साइडला टाइमचं फंक्शन नाहीये. यस म्हणजे एक्सचं फंक्शन आहे. यस म्हणजे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट आहे. सो देअरफॉर हिअर ऍक्सेलरेशन इज रिप्लेस्ड बाय फी dv बाय ds ऐवजी dx ऐवजी फक्त काय लिहितो मी, ds लिहितो. फी dv बाय ds इज इक्वल टू c बाय m s रेस टू -1/3 ऍज इट इज. आता फक्त ds ला RHS ला नेतो. सो फी dv इज इक्वल टू काय येणार आहे, c बाय m s रेस टू -1/3 ds, आणि दोन्ही साइड्स आता इंटिग्रेशन घेतो अँड इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. सो फी dv चं इंटिग्रेशन येणार आहे फी स्क्वेअर बाय 2. c by m is a constant as it is. s raised to -1/3 ds चं इंटिग्रेशन काय येणार आहे, तर इंटिग्रेशन म्हणजे पॉवर एक न इन्क्रीज करतो माहिती आहे ना. सो -1/3 + 1 म्हणजे काय येणार आहे, 2/3 होणार, आणि डिवायडेड बाय तेवढीच पॉवर. इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे पॉवर एक न वाढवायची. -1/3 + 1 -1/3 + 1 म्हणजे 1 - 1/3 म्हणजे 2/3 होणार, डिवायडेड बाय 2/3. ओके, अँड देअरफॉर हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल. सो फी स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, c बाय m 3 न्यूमरेटरला जाणार, 3c बाय m s रेस टू 2/3. दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेऊया. सो फी इज इक्वल टू 3c बाय m s रेस टू 1/3 येणार. म्हणजे याचा अर्थ काय होतो, velocity is directly proportional to
एस रेस टू 1/3 येतं किंवा व्हेलॉसिटीचा हा असा फॉर्म्युला येणार आहे 3c डिवायडेड बाय m एस रेस टू 1/3. आता पॉवर काढायला सांगितले. नाउ पॉवर that is p is equal to force into velocity. So power p is equal to force is c, force किती आहे c into s raised to -1/3 आहे आणि velocity आहे 3c by m into s raised to +1/3 आहे. म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला काय येणार आहे c into c म्हणजे 3c² by m येणार आणि s raised to -1/3 into s raised to 1/3 किती होणार s raised to -1/3 प्लस 1/3 म्हणजे s raised to 0 होणार म्हणजे ते कॅन्सलच होते s raised to 0. ओके म्हणजे थोडक्यात पॉवर कॉन्स्टंट येते इथं. जर फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू s raised to -1/3 येतं ना तर पॉवर s वर डिपेंडंटच नाही डिस्टन्सवर डिपेंडंटच नाही असा त्याचा मिनिंग होतो. ओके सो पॉवर इज इंडिपेंडंट ऑफ s येणार आहे. पॉवर इज independent of yes. So that is the answer. हे काही थोडेसे वेगळे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत प्रॅक्टिस करायचे आहेत. इथे एक मिस्टेक झालेली आहे ती मिस्टेक म्हणजे काय दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर व्हेलॉसिटीचं इक्वेशन जे आहे ना √3c/m होणार आहे. ओके म्हणजे इथं √3c/m म्हणजे त्या पद्धतीने इथं सगळं कॅल्क्युलेशन होणार आहे √3c/m. ओके म्हणजे c इंटू √3c/m म्हणजे √3c³ होणार हे फक्त इंटू s रेस टू 0. आपल्याला रिलेशन काय विचारलंय पॉवर आणि s मधलं रिलेशन फक्त विचारलंय. सो पॉवर आणि s मधलं रिलेशन ते तर ऍज इट इज राहणार आहे. म्हणजे पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे s रेस टू 0 येणार आहे. म्हणजे पॉवर जी आहे ती s वर डिपेंडंट नाहीये. तर बाय मिस्टेक दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर √3c/m लिहायचं राहिलं. ओके असंच आणखी एक क्वेश्चन बघूया. सपोज असं सांगितलं इफ फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी असेल देन पॉवर इज काय असणार आहे पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फी रेस टू किती असेल. ओके हे थोडेसेच आहेत वेगळे प्रॉब्लेम त्याच्यापेक्षा वेगळे काय असत नाहीत त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. आता हे कसं सॉल्व्ह करणार फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी म्हणजे काय येणार आहे फोर्स इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू व्हेलॉसिटी लिहिणार. ठीक आहे आता पॉवर काढायची म्हणजे फोर्स आणि व्हेलॉसिटीची इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. आता व्हेलॉसिटी ही तर ऑलरेडी आहेच इथं हे खूपच इझी एक्झाम्पल आहे. ओके नाउ पॉवर P इज इक्वल टू काय असणार आहे फोर्स इंटू व्हेलॉसिटी असणार आहे. सो पॉवर इज इक्वल टू फोर्स इज c इंटू फी इंटू परत फी होणार. सो पॉवर इज इक्वल टू c इंटू फी स्क्वेअर होणार म्हणजेच पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे फी स्क्वेअर येणार आहे. म्हणजे फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फी असेल तर पॉवर काय ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फी स्क्वेअर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन अ मोटर पंप deliver water. A motor pump delivers water with velocity v then एक मोटर पंप काय करतोय वॉटरला फी व्हेलॉसिटीने काय करतोय डिलिव्हर करतोय. देन रेट ऑफ चेंज ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पॉवर या दोन गोष्टी कॅल्क्युलेट करायच्या. इन रेट ऑफ चेंज ऑफ कायनेटिक एनर्जी and second is the power of that particular instant किंवा पॉवर ऑफ द पंप काढायचं आहे. ठीक आहे आता बघा फर्स्ट रेट ऑफ चेंज ऑफ कायनेटिक एनर्जी म्हणजे काय होणार आहे d/dt ऑफ कायनेटिक एनर्जी विचारले. सो d/dt ऑफ काय येणार आहे दॅट इज d/dt ऑफ कायनेटिक एनर्जी म्हणजे ½ m v².
हाफ एम फी स्क्वेअर. आता डी बाय डी टी हे एम ला आपण अप्लाय केलं इथं, तर काय येणार आहे हाफ डीएम बाय डी टी इंटू फी स्क्वेअर. आपण असं लिहू शकतो. ओके, सो हाफ, आता मगाशीच आपण डीएम बाय डी टी फ्लो रेटचा फॉर्म्युला काढला होता, तो काय आला होता, रो ए व्ही आला होता, आठवते ना. डीएम बाय डी टी म्हणजे रो ए व्ही असतं, इंटू फी स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, फी स्क्वेअर ते ऍज इट इज. सो रेट ऑफ चेंज ऑफ कायनेटिक एनर्जी येतं हाफ रो ए फी क्यूब येतं, रेट ऑफ चेंज ऑफ कायनेटिक एनर्जी. आणि पॉवर आपण कसं काढतो, पॉवर इज इक्वल टू फोर्स इंटू वेलॉसिटी. आता पाईप मधून एका पर्टिक्युलर रेटनं वॉटर फ्लो होत असेल तर फोर्सचा फॉर्म्युला रो ए व्ही स्क्वेअर असतो, माहिती आहे ना. लॉज ऑफ मोशन मध्ये बघितलंय आपण. एका पाईप मधून एरियाच्या क्रॉस सेक्शनच्या पाईप मधून रो डेन्सिटीचा लिक्विड फी व्हेलॉसिटीनं जर जात असेल तर तिथं किती फोर्स लावावा लागतो ते वॉटर फ्लो रेट मेंटेन करण्यासाठी, रो ए व्ही स्क्वेअर इंटू व्हेलॉसिटी. तर पॉवर येणार आहे रो ए व्ही क्यू. हे बघा, एका पाईप मधून वॉटर फ्लो होत असेल, लिक्विड फ्लो होत असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ कायनेटिक एनर्जी येतं हाफ रो ए व्ही क्यूब आणि पॉवर मात्र येते रो ए व्ही क्यूब. ओके, तर या पद्धतीनं आपण पॉवरच्या कन्सेप्ट मधले सगळे जे ऍप्लिकेशन आहेत ते सगळे आपण बघितलेले आहेत. आणि पॉवर आपला इथं काय होतोय, पॉवरचा सिलेबस जो आहे तो इथं एंड होतोय. म्हणजे या पद्धतीनं वर्क, एनर्जी अँड पॉवर हा टॉपिक जो आहे तो आपला इथं काय होणार आहे, फिनिश होणार आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला काय करणार आहे, याच्यामधले काही एक्स्ट्रा एमसीक्यूज किंवा तुमचे जर काही डाऊट असतील तर ते डाऊट्स आपण सॉल्व्ह करणार आहे. ओके.